एक चंपाषष्ठीचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. चंपाषष्ठी हा श्री खंडोबांचा विजय दिन मानला जातो. या दिवशी भगवान खंडेरायांनी दैत्य मल्लाचा वध करून पृथ्वीवरील संताप, अन्याय आणि अधर्माचा नाश केला अशी पौराणिक कथा सांगितली जाते. या दिवसाची शक्ती ही केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर ऊर्जात्मक स्तरावरही अत्यंत प्रभावी मानली जाते. या दिवशी केला जाणारा जप, पाठ, पारायण, व्रत किंवा उपासना 6 पट जास्त फळ देतो असे अनेक अनुभवी भक्त सांगतात. चंपाषष्ठीच्या काळात वातावरणात अत्यंत पवित्र स्पंदने असतात, ज्यामुळे साधना लवकर सिद्ध होते आणि मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग वेगवान होतो. श्री खंडेराय हे मल्हारी मार्तंड म्हणून ओळखले जातात, म्हणजे अंधकाराचा नाश करणारा तेजस्वी सूर्य. त्यांच्या उपासनेमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात, घरातील वादविवाद कमी होतात, आर्थिक प्रगतीस मार्ग मोकळा होतो. विशेषतः व्यवसाय, करिअर, कोर्ट काचेरी, आरोग्य आणि सावत्र अडथळे दूर करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. चंपाषष्ठीचा हा उत्सव 6 दिवस साजरा केला जातो, 21 ते नोव्हेंबर 26. हे दिवस शक्तिसिद्धीचे दिवस समजले जातात. या काळात श्री मल्हारी सप्तशतीचे पारायण केल्यास घरातील संकटे मंदावतात, नवीन संधी निर्माण होतात आणि आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. या दिवसांमध्ये खरी भावना, श्रद्धा आणि सातत्य ठेवून केलेली उपासना नक्कीच फळ देते. म्हणून या काळाला आध्यात्मिक आणि ऊर्जात्मकदृष्ट्या अत्यंत सामर्थ्यशाली मानले जाते. 2. श्री मल्हारी सप्तशती पारायणाची गरज. श्री मल्हारी सप्तशती हा अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र ग्रंथ मानला जातो. यात श्री खंडेरायांच्या पराक्रमांची, भक्तीची आणि दैवी शक्तीची विस्तृत वर्णने आढळतात. अशा कथांचे वाचन केल्याने मनामध्ये धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वास जागृत होतो. अनेक अनुभव सांगतात की हा ग्रंथ नियमित वाचल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, अचानक येणारी संकटे थांबतात आणि मन शांती वाढते. सप्तरंग म्हणजे 7 अध्याय. प्रत्येक अध्याय वेगळ्या प्रकारची ऊर्जा सक्रिय करतो. म्हणूनच संपूर्ण ग्रंथाचे पारायण 6 दिवस करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक जण कोर्ट केस, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, नजरदोष किंवा सतत येणाऱ्या अडथळ्यांसाठी हा ग्रंथ वाचतात. वास्तविक सप्तशतीमध्ये असणाऱ्या सामर्थ्यामुळे घराचे वातावरण बदलू लागते. मनातील भीती, संभ्रम, नकारात्मक विचार दूर होतात. जिथे हा ग्रंथ वाचला जातो तिथे दैवी ऊर्जा निर्माण होऊन सर्व दिशेला संरक्षण मिळते, असे वैदिक मत आहे. चंपाषष्ठीच्या 6 दिवसांत हे वाचन केल्यास त्याचे फळ 10 पटीने वाढते, कारण या काळात खंडेरायांची ऊर्जा अत्यंत प्रखर असते. त्यामुळे हा ग्रंथ केवळ आध्यात्मिकदृष्ट्या नाही तर दैनंदिन जीवनातील संघर्षांतही मदत करतो. म्हणूनच या दिवसांत प्रत्येक भक्ताने आपल्या क्षमतेनुसार हा ग्रंथ पारायण स्वरूपात वाचावा. 3. पारायण कशा प्रकारे करावे. पारायण योग्य पद्धतीने केले तर त्याचे फळ अधिक मिळते. सर्वप्रथम मन शांत करून स्नान करा व स्वच्छ कपडे परिधान करा. वेदी स्वच्छ करून पिवळे किंवा पांढरे कापड अंथरावे. त्यावर श्री खंडेरायांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलित करावा. दिवा जितका शक्य असेल तितका सातत्याने पेटता राहणे शुभ मानले जाते. यानंतर संकल्प घ्यावा. संकल्प म्हणजे आपण हे व्रत का करत आहोत याची प्रतिज्ञा. संकल्प घेताना उजव्या हातात अक्षता, पाणी व फूल असावे. संकल्पानंतर ग्रंथाची पूजा करावी. आता पारायण सुरू करताना पहिला अध्याय पूर्ण एकाग्रतेने वाचावा. पारायण करताना मध्यभागी थांबणं टाळावे. जर थांबावे लागलेच तर ग्रंथावर स्वच्छ कापड ठेवावे. संपूर्ण अध्याय मंद गतीने स्पष्ट उच्चाराने वाचावा. जिथे दैवी नामस्मरण येते तिथे मनानेही त्या ऊर्जेशी जोडलेले राहावे. घरात कुणी बोलत असेल किंवा गोंगाट असेल तर वाचनाची पवित्र ऊर्जा कमी होते, म्हणून शांत जागा निवडणे योग्य. शेवटी वाचन पूर्ण झाल्यावर श्री खंडोबाची आरती करावी आणि प्रसाद अर्पण करावा. रोज एकाच वेळी वाचन केले तर पारायणाला अधिक शक्ती मिळते. शेवटच्या दिवशी पूर्ण ग्रंथ वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. 4. 21 ते 26 नोव्हेंबरचे 6 दिवस. चंपाषष्ठीच्या या 6 दिवसांचा प्रत्येक दिवस अत्यंत शक्तिशाली आणि ऊर्जायुक्त मानला जातो. नोव्हेंबर 21 हा आरंभ दिवस. या दिवशी पारायण सुरू केल्यास संपूर्ण 6 दिवसांचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी वेदी सजवून संकल्प करणे आवश्यक आहे. 2-2-2, 3-2-4 नोव्हेंबर हे मधले 3 दिवस साधनेला स्थिर करण्याचे दिवस आहेत. या काळात वाचन, जप, भक्ती, आरती, मंत्रस्मरण या गोष्टी सातत्याने केल्यास साधना दुप्पट वेगाने फळ देते. घरात दिवा अखंड पेटता ठेवणे अत्यंत शुभ. नोव्हेंबर 25 हा ऊर्जा प्रज्वलन दिवस मानला जातो. या दिवशी विशेषतः श्री मल्हारी सप्तशतीचा एक पूर्ण पाठ केल्यास आर्थिक, आरोग्यविषयक आणि मानसिक लाभ मिळतात. अनेक जण या दिवशी उपवास किंवा नियमांचे पालन करतात. नोव्हेंबर 26 चंपाषष्ठी मुख्य दिवस. हा खंडोबाचा विजय दिन.
या दिवशी 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या. 1 पूर्ण ग्रंथ, 1 ते 3 वेळा वाचन. 2 खंडोबाची आरती, बोगदा, नारळ अर्पण. 3 मनोकामनेचा संकल्प पूर्ण करून देवाचे आभार. या दिवशी वाचनाची शक्ती अत्यंत प्रखर असते. विशेषतः कौटुंबिक कलह, कोर्ट केस, भीती, अडथळे, आर्थिक अडचणी यांच्यावर उपाय म्हणून हा दिवस श्रेष्ठ. 5 वेदी कुंड सजावट. पारायणाच्या वेळी वेदीची सजावट अत्यंत महत्त्वाची आहे. वेदी म्हणजे देवाचे आसन आणि शक्तीचा केंद्रबिंदू. त्यामुळे जागा स्वच्छ, शांत आणि शुभवायूने भरलेली असावी. प्रथम जमिनीवर पिवळे किंवा शुभ पांढरे वस्त्र अंथरा. पिवळा रंग खंडोबाला प्रिय मानला जातो. मध्यभागी श्री खंडोबाची मूर्ती, प्रतिमा किंवा खांद्या भोंड्या स्थापित करा. मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा संपूर्ण वाचनभर पेटता ठेवला तर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वेदीवर हळद, कुंकू, अक्षता आणि गंध ठेवा. खंडोबाला हळद अत्यंत प्रिय असल्याने मूर्तीवर हळदीचा लेप लावणे शुभ मानले जाते. फुले, विशेषतः पिवळी फुले अर्पण केल्यास देवाची कृपा दुप्पट मिळते. नारळ, गूळ, खोबरे, बोगदा आणि पादुका ठेवल्यास वेदी पूर्ण होते. दिवा, धूप, कपूर यामुळे जागेचे वातावरण अत्यंत शुद्ध होते. पारायण करताना वेदीकडे तोंड करून बसावे. पूर्व किंवा ईशान्य दिशा सर्वोत्तम. वेदीसमोर बसल्याने मन एकाग्र राहते आणि वाचनातील ऊर्जा थेट आपल्या मनावर परिणाम करते. 6 पारायण करताना कोणत्या दिशेला बसावे. धार्मिक ग्रंथ वाचनातील दिशा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते, कारण दिशा म्हणजे ऊर्जा प्रवाह नियंत्रित करणारा घटक. श्री मल्हारी सप्तशती पारायण करताना पूर्व किंवा ईशान दिशा सर्वोत्तम मानली जाते, कारण पूर्व ही सूर्याची दिशा असून ती ज्ञान, प्रकाश, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीशी संबंधित आहे. या दिशेला तोंड करून वाचन केल्यास वाचनातील आध्यात्मिक शक्ती थेट मनामध्ये प्रवेश करते. ईशान्य दिशा ही देवतांची दिशा, ती आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोच्च मानली जाते. या दिशेला बसून केलेली साधना, वाचन, जप, ध्यान हे इतर कोणत्याही दिशेपेक्षा वेगाने फळ देते. जे लोक घरात सतत अडथळे, मानसिक अस्थिरता, भीती किंवा कौटुंबिक वाद अनुभवत असतील त्यांनी ईशान्य दिशेकडे तोंड करून वाचन करणे अत्यंत शुभ आहे. दक्षिण दिशेला तोंड करून वाचन करणे टाळावे, कारण ती यमदिशा मानली जाते. पश्चिम दिशेला तोंड करून वाचन केल्यास मनावर जडत्व येते, ऊर्जा मंदावते. उत्तर दिशा चांगली मानली जाते, पण पूर्वीशान्य इतकी प्रभावी नसते. वाचन करताना देवमूर्ती तुमच्या समोर असावी. देवाला पाठी करून वाचन करू नये. वाचनाच्या जागा शांत, स्वच्छ आणि वारा ऊर्जा सहजपणे प्रवाहित होईल अशा असावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या दिशेला बसल्यावर मन लगेच शांत होतं, देवत्व जाणवतं आणि मन एकाग्र होतं, ती दिशा तुमच्यासाठी योग्य ठरते. पण सार्वत्रिक नियम पूर्व आणि ईशान्य दिशा सगळ्यात शुभ. 7 पारायण करताना किती पाठ करावेत. श्री मल्हारी सप्तशती पारायणात किती पाठ करावेत हा प्रश्न अनेकांना पडतो. नेमकी संख्या सांगायची झाल्यास येथे 3 पद्धती अत्यंत प्रभावी मानल्या जातात. 1 दररोज 1 अध्याय 6 दिवस. ही पद्धत नवशिक्यांसाठी उत्तम. रोज 1 अध्याय वाचल्याने सातत्य राहते. प्रत्येक अध्यायात वेगवेगळी ऊर्जा असते. मनावरचा भार कमी करणे, भीती दूर करणे, आत्मविश्वास वाढवणे, संकट निवारण इत्यादी. 6 दिवसात संपूर्ण ग्रंथ पूर्ण होतो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी विशेष परिणाम मिळतो. 2 दररोज संपूर्ण ग्रंथ 1 वेळ. जे भक्त अनुभवी आहेत त्यांनी 6 दिवस रोज 1 वेळ संपूर्ण ग्रंथ वाचावा. याने घरातील नकारात्मकता त्वरित कमी होते. आजारी व्यक्ती, नोकरी व्यवसायातील अडथळे किंवा कौटुंबिक कलह असणाऱ्यांसाठी ही पद्धत अत्यंत लाभदायक आहे. 3 षष्ठीच्या दिवशी 3 वेळा संपूर्ण ग्रंथ वाचन. ही अखंड पारायण पद्धत मानली जाते आणि श्रेष्ठतम मानली जाते. 3 वेळा वाचन म्हणजे मनोकामना, सिद्धिरक्षण आणि शक्ती जागृतीचे प्रतीक. अत्यंत कठीण प्रसंग, कोर्ट केस, आरोग्य समस्या किंवा मोठे अडथळे असतील तर ही पद्धत अत्यंत प्रभावी. तुमची क्षमता, वेळ आणि एकाग्रता पाहून पद्धत निवडा. पण मनाने एकदा संकल्प केला की सातत्य न सोडणे सर्वात महत्त्वाचे. 8 पारायणाचे नियम. पारायण करताना काही नियम पाळल्यास वाचनाची शक्ती दुप्पट होते. पहिला नियम शुद्धता आणि सातत्य. वाचन करताना शरीर स्वच्छ आणि मन शांत असावे. स्नान केल्यानंतरच पारायण करावे. दुसरा नियम वाचन एकाग्रतेने आणि स्पष्ट उच्चाराने करणे. मंद गतीने भावपूर्ण वाचल्यास अध्यायातील ऊर्जा पूर्णपणे जागृत होते. वाचन करताना मध्येच बोलणे, हसणे, फोन वापरणे टाळावे. विशेषतः मोबाईलची रिंगटोन, नोटिफिकेशन आवाज हे वाचनाची पवित्रता भंग करतात. शक्यतो फोन सायलेंट मोडवर ठेवावा.
वाचनाच्या वेळेत वादभांडण, नकारात्मक चर्चा, तक्रारी टाळाव्यात. ग्रंथाची जागा पवित्र मानावी. ग्रंथाला जमिनीवर ठेवू नये. वापरल्यानंतर पांढरे किंवा पिवळे स्वच्छ कापड घालावे. वाचनाच्या दिवशी शक्य असल्यास मांसाहार, मद्य, तिखट, खारट पदार्थ टाळावेत. साधे सात्विक अन्न घ्यावे. पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. शेवटी वाचन पूर्ण झाल्यावर आरती, प्रसाद आणि देवाचे आभार मानणे आवश्यक आहे. काही जण वाचनाच्या काळात घरात दिवा अखंड पेटता ठेवतात. हे अत्यंत शुभ आहे. नियम सोपे आहेत, पण सातत्याने पाळल्यास परिणाम आश्चर्यकारक मिळतात. 9. चंपाषष्ठीच्या दिवशी विशेष काय करावे? चंपाषष्ठी हा या 6 दिवसांचा पूर्णत्वाचा दिवस, श्री खंडोबांचा विजय दिन. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नवीन किंवा स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावेत. वेदी व्यवस्थित सजवून दिवा, धूप, कपूर प्रज्वलित करावा. या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण श्री मल्हारी सप्तशतीचा एक वेळ वाचन. शक्य असल्यास 3 वेळा वाचन करणे सर्वोत्तम मानले जाते. या दिवशीचा पाठ इतका शक्तिशाली असतो की आयुष्यातील अडथळे, भीती, कोर्ट केस, आर्थिक समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. खंडोबाला बोगदा, लसूण, खोबरे अत्यंत प्रिय म्हणून या दिवशी बोगदा अर्पण करणे आवश्यक. काही जण बोगदा दाखवून नंतर प्रसाद म्हणून वाटतात. नारळ, हळद, फुले, गूळ, खोबरे आणि पादुका पूजनही करावे. संध्याकाळी येळकोट येळकोट जय मल्हार ही आरती भावपूर्ण करावी. घरातल्या सगळ्यांनी उपस्थित राहावे. या दिवशी मनोकामना संकल्प पूर्ण करावा, जसे की स्वास्थ्य, समृद्धी, रक्षण, नोकरी, विवाह किंवा कोणताही अडथळा. विशेष म्हणजे या दिवशी केलेले वाचन, जप, दान, आरती याचे फळ 6 पट वाढते असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस वाया घालवू नये. 10. पारायणाचे फायदे. श्री मल्हारी सप्तशती पारायणाचे फायदे अतिशय विलक्षण आणि अनुभवरूपी आहेत. या ग्रंथाचे वाचन घरातील नकारात्मकता दूर करते, मानसिक अस्थिरता कमी करते आणि मनाला अद्भुत शांतता देते. विशेषतः ज्या घरात सतत भांडणे, तणाव, अडथळे, व्यवसायातील मंदी किंवा मुलांच्या शिक्षणातील समस्या असतील, त्यांच्यासाठी हे वाचन रामबाण उपाय आहे. मल्हारी मार्तंडदेव हा ऊर्जा, तेज आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या वाचनाने मनोबल वाढते, धैर्य वाढते आणि आयुष्यातील गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. कोर्ट केसेस, कर्ज, नोकरीतील अडचणी, कौटुंबिक तणाव या गोष्टी हळूहळू शांत होतात. अनेक भक्त सांगतात की सप्तशती वाचनामुळे अचानक अडलेल्या कामांना चालना मिळते, नकारात्मक लोक दूर जातात, घरात शांतता आणि समृद्धी निर्माण होते. मुलांच्या आरोग्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी, दृष्टिदोष दूर करण्यासाठी आणि नव्या सुरुवातीसाठी हे वाचन अत्यंत शुभ. वाचनामुळे शरीरातील ऊर्जाही संतुलित होते. मनाची काळजी, भीती, नैराश्य दूर होऊन मन प्रसन्न राहते. खंडोबाची कृपाही रक्षणाच्या स्वरूपात मिळते. अचानक होणाऱ्या अपघात, संकटे, नजरदोष, शापदोष यापासून संरक्षण मिळते. हे पारायण मनाला, शरीराला, घराला आणि वातावरणाला एक सकारात्मक शक्तीने भरून टाकते. 11. पारायणासाठी सर्वात शुभ वेळ. जप, ध्यान आणि ग्रंथ वाचनासाठी वेळ खूप महत्त्वाची, कारण काही वेळा ऊर्जा अत्यंत उच्च असते आणि त्यावेळी केलेली साधना विलक्षण फळ देते. श्री मल्हारी सप्तशती वाचनासाठी 3 वेळा अतिशय शुभ मानल्या जातात. 1. ब्रह्ममुहूर्त, सकाळी 4 ते 6. ही वेळ देवतांची आणि ऊर्जेची सर्वोच्च वेळ. यावेळी मन अत्यंत शांत आणि ग्रहणशील असते. या वेळेत वाचन केले तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. 2. सूर्योदय वेळ, 6 ते 9. ही वेळ सत्वगुणाची वेळ. नवीन ऊर्जा निर्माण होते, मन प्रसन्न असते. सकाळचा उजेड घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करतो. काम करणाऱ्यांसाठी ही वेळ उत्कृष्ट. 3. संध्याकाळी 6 ते 8. संध्याकाळची वेळ दैवी शक्तींना सक्रिय करणारी. दिव्याचा प्रकाश, धूप, कपूर यामुळे वातावरण पवित्र होते. ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही वेळ सर्वोत्तम. रात्र उशिरा वाचन करणे टाळावे, कारण रात्र तमोगुणाची असते. 12. देवाला काय अर्पण करावे. खंडोबा म्हणजे तेजस्वी रौद्र पण अत्यंत करुणामय देवता. त्यांना काही विशिष्ट वस्तू अत्यंत प्रिय मानल्या जातात. पारायणाच्या दिवशी त्या अर्पण केल्यास देवाची कृपा लवकर प्राप्त होते. हळद. खंडोबाला हळद अत्यंत प्रिय. हळदीचा लेप लावल्याने वाचकाला संरक्षण आणि आरोग्य लाभते. बोगदा, लसूण, खोबरे हा विशेष प्रसाद, दैत्यनाश आणि संकटनाशाचे प्रतीक. नारळ, मनोकामना पूर्णतेचे प्रतीक. गूळ, खोबरे प्रसन्नता आणि सुखाचे प्रतीक. पिवळी फुले, श्री मल्हारीची दैवी ऊर्जा पिवळ्या रंगाशी संबंधित. कर्पूर, धूप वातावरण शुद्ध करते.
दीप अखंड दिवा देवाच्या उपस्थितीचे प्रतीक. देवाला अर्पण करताना भाव महत्वाचा, हृदयातील शुद्धता म्हणजेच खरी पूजा. 13 घरातील अडथळे भांडण, नकारात्मकता दूर करण्यासाठी पारायण कसे उपयोगी. श्री मल्हारी सप्तशती हा नुसता कथाग्रंथ नाही तर एक शक्तिशाली ऊर्जास्त्रोत आहे. ज्या घरात सतत भांडणे, नशीब फाटणे, अडथळे, नजरदोष किंवा आर्थिक तंगी चालू असेल तेथे हे वाचन केल्यानंतर वातावरण हळूहळू बदलू लागते. कारण ग्रंथात दैत्यनाश हा मुख्य संदेश आहे. दैत्य म्हणजे बाहेरचे शत्रू नव्हेत. भीती, राग, मत्सर, संशय, असुरक्षितता, भांडण हेही घरातील अदृश्य दैत्यच. या ग्रंथाने त्या नकारात्मक भावनांचा नाश होतो. वाचनाच्या स्पंदनांनी घरातील वायुशुद्धी, मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. लोकांची चिडचिड कमी होते, बोलण्यातील उग्रता नष्ट होते, धनप्रवाह वाढू लागतो, घरात शांती येते, अडथळे स्वतःहून हटू लागतात. व्यवसायातील बदल, करिअरमध्ये वाढ, घरातील आनंद हे सर्व अनुभवणारे अनेक भक्त आहेत. 14 पारायण पूर्ण केल्यानंतर काय करावे. पारायणाचा शेवट तितकाच महत्त्वाचा. शेवटच्या दिवशी संपूर्ण ग्रंथ वाचून झाल्यावर देवी देवतांचे आभार मानावे, आरती करावी. येळकोट येळकोट जय मल्हार ही आरती मनापासून करावी. नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटावा. मनोकामना पूर्णतेसाठी संकल्प बोलावा. परमेश्वरा, माझी साधना स्वीकार, मी तुझ्या कृपेचा अधिकारी बनू दे. गृहलक्ष्मीने घरात दिवा फिरवावा, याने नकारात्मक शक्ती दूर जातात. प्रसाद वाटावा, सर्वांसोबत सकारात्मक ऊर्जा शेअर करावी. मित्रांनो, 6 दिवसांच्या या पवित्र साधनेचा शेवट करताना एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. सप्तशती वाचन हा केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्या आत्म्याला जागवणारा प्रवास आहे. या 6 दिवसांत तुम्ही देवाला नाही तर स्वतःच्या मनाला भेट देत असता. खंडोबा म्हणजे फक्त पर्वताचा राजा नाही, तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाराशी लढणारी एक दैवी शक्ती आहे. हे पारायण म्हणजे आपल्या मनातील भीती, असहाय्यता, दुःख, राग, असुरक्षितता या सगळ्या दैत्यांवर स्वतःच विजय मिळवण्याचा मार्ग. तुम्ही वाचता आहात तसा देव तुमच्या मनातील नकारात्मकता जाळून टाकत आहे. ज्या घरात सतत भांडणे असतात, ज्या नात्यांमध्ये प्रेम कमी होतंय, जिथे नशीब साथ देत नाही, जिथे उंबरठ्यावर अडथळे उभे राहतात, तेथे हे पारायण आग लावल्याप्रमाणे नकारात्मकता नष्ट करू लागतं. ही साधना तुम्हाला बदलते. तुमच्या बोलण्यात सौम्यता, नात्यांत प्रेम, मनात धैर्य, आयुष्यात दिशादर्शन निर्माण करते. तुम्ही या पारायणाचा शेवट करत आहात, पण लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची. नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास, नवी सुरुवात. आज या पवित्र दिवशी देवाला एकच प्रार्थना करा. माझ्या घरात शांतता राहो, माझ्या मनात प्रकाश राहो, माझ्या पायांना दिशा मिळो आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहो. खंडोबाची करणी विलक्षण आहे. तो उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुमच्या हाकेला तो नक्की उत्तर देतो. फक्त श्रद्धा आणि सातत्य ठेवा. आणि हो मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला भावली असेल, उपयोगी पडली असेल, तुमच्या जीवनात सकारात्मकता आणली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचे आयुष्य बदलू शकेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढेही अशीच आध्यात्मिक प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत रहा. कमेंटमध्ये आवर्जून लिहा, जय मल्हारी मार्तंड. येळकोट येळकोट जय मल्हार. धन्यवाद.